नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट इडली तयार करणार आहोत. यासाठी तुम्हाला भिजवणे, वाटणे, फर्मेंट करणे असलं काहीही न करता ही छान तुम्ही अगदी पिठापासून इडली तयार करू शकता. तर आता ते पीठ कशाचं? तर आज आपण तांदळाच्या पिठापासून इडली तयार करणार आहोत. ही इडली तयार करताना अगदी तुम्ही 15 मिनिटात ही तयार करू शकता. अगदी घरच्या उपलब्ध साहित्याचा वापर करून ही इडली तयार होणारी आहे. अगदी घाईच्या वेळेत तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा झटपट नाश्त्यासाठी ही इडली तयार करू शकता. तांदळाचं पीठ प्रत्येकाच्याच घरी असतं. तर नुसतं पिठामध्ये पाणी टाकून तुम्ही ही इडली तयार करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता करायचं काय? तर सर्वात आधी आपल्याला 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. पण जो तांदूळ चिकट होत असेल त्या तांदळाचं आपल्याला पीठ वापरायचं नाही. तर आता आपण 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं. पीठ छान बारीक आपल्याला दळून आणायचं आहे. आता या सारख्या वाटीनेच पुढचं साहित्य मोजून घेणार आहोत. तर आता आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. तर 1 वाटी इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे. आणि आता याच वाटीने आपण दही घेतलेलं आहे मोजून. तुम्ही ताक असेल तर ताकही घेऊ शकता. तर इथे आता आपण तांदळाचं पीठ, रवा आणि दही तिन्हीही साहित्य एकत्र करून घेतलेले आहेत. आता ते सुरुवातीला पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि एकत्र करून झाल्यानंतर मग आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाण्याचाही अंदाज सांगते तुम्हाला. बऱ्याचदा एखाद्या तांदूळाला कमी जास्त असं पाणी लागू शकतं. तर त्याचसारख्या वाटीने आपण 1 वाटी पाणी यामध्ये सुरुवातीला घालून घेत आहोत आणि जसजसं गरज वाटेल तसतसं पाणी यामध्ये आपण टाकणार आहोत. तर आता यामधल्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि यामध्ये पाणीही आणखीन घालायचं आहे. तर इथे आता यामध्ये परत आपण पाणी घालणार आहोत. तर दुसरी वाटी भरून घेतली पाण्याची, तर त्यातलं मी अर्धच पाणी टाकलेलं आहे, अर्धं पाणी बाजूला ठेवलेलं आहे. आता परत आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं. तर आता हे पूर्ण एकत्र करून घेत असताना बघा, चमच्यामुळे व्यवस्थित ते एकत्र होत नव्हतं, म्हणून मी पूर्ण हे चमच्याचं जे पीठ होतं ते काढून घेतलं आणि विस्करच्या मदतीने हे पीठ तयार करून घेतलं. चमचा असा खोलगट असल्यामुळे त्याने व्यवस्थित हे एकत्र करता येत नव्हतं. तर आता विस्करने व्यवस्थित करून घेते. उरलेलं जे पाणी आहे ते पाणी आता घालून घेते पूर्ण आणि परत एकत्र करून घेते. पण अजूनही तुम्ही बघा इथे हे घट्टच आहे. म्हणजे अजूनही आपल्याला पाणी लागणार आहे. पण यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि नंतरच पाणी घातलं तरीही चालेल बघा. आता काय करते, परत 1 वाटी पाणी घेतलं तर त्यातलं अर्धच पाणी टाकलेलं आहे. आणि आता अर्धं पाणी टाकल्यानंतर आपण हे पूर्ण एकत्र करून घेणार आहोत. आतापर्यंत यामध्ये आपण 2.5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. तर आता हे पूर्ण यातल्या गुठळ्या मोडून पीठ मी जे आहे ते एकसारखं तयार करून घेते. तर बघा इथे पीठ आपण एकसारखं असं तयार करून घेतलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये जे पाणी आहे ते थोडंसं टाकणार आहोत. तर बघा इथे पूर्ण आपण 2.5 वाट्या पाणी वापरलेलं आहे. तर आता परत एकदा छान हे एकत्र करून घेते. पाणी एकदम न टाकता मी थोडं-थोडं पाणी 3 वेळा टाकलेलं आहे. तुम्हीही याच पद्धतीने पाणी टाका, कारण बऱ्याचदा तांदूळ किती पाणी शोषून घेतो, रवा किती पाणी शोषून घेतो, यासाठी आपल्याला पाणी एकदम न टाकता थोडं-थोडं टाकायचं आहे. आता हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे. तर एकदा तुम्हाला चमच्याने दाखवते आपण पीठ कितपत पातळ केलेलं आहे. बघू शकता इथे. जास्तही पातळ आपल्याला पीठ करायचं नाही, कारण रवा फुलेपर्यंतच पाणी शोषून घेणार आहे. नंतर मग मिश्रण जर पातळ झालं तर ते इडली छान स्पॉन्जी जाळीदार तयार होणार नाही. कारण ही आपण इन्स्टंट इडली तयार करत आहोत. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तसंच छान इडली दिवसभर नरम राहावी यासाठी 2 चमचे तेल घालणार आहोत. नाश्त्याचा जो चमचा असतो त्यानेच 2 चमचे तेल आपल्याला घालायचं आहे. मीठ, तेल दोन्हीही एकत्र करून घ्यायचे. आणि आता बघा पीठ आपलं तयार आहे. आपल्याला अजिबातही पीठ मुरण्यासाठी ठेवायचं नाही. तर आता हे पीठ तयार झालेलं आहे, पण मी स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवते. तोपर्यंत पीठ जे आहे ते झाकून ठेवते. तुम्ही वेळेवरही इडली तयार करू शकता, पण 5 मिनिटामध्ये आपला रवा आहे तो सुद्धा छान फुलला जातो. तर आता स्टीमरमध्ये पाणी घालून घेते. म्हणजे पाणी छान उकळतं असलं पाहिजे जेव्हा इडली आपण वाफवण्यासाठी ठेवतो तेव्हा. म्हणजे वाफवण्याची क्रिया अगदी लगेचच सुरू होते. तर आता बघा स्टीमरमध्ये पाणी टाकून पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण इडलीचे जे स्टँड आहेत त्याला तेल लावून घेणार आहोत. तर आता या स्टँडला मी तेल लावून घेते. तेल व्यवस्थित असं लावायचं म्हणजे इडली जी आहे ते आपल्याला व्यवस्थित स्टँडमधून बाहेर काढता येते. तर आता बघा मी बोटानेच तेल व्यवस्थित असं लावून घेते. तुम्ही ब्रशनेही तेल लावू शकता. याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं तेल.
तर आता एकसारखं सर्व जे स्टँड आहेत त्यांना तेल लावून घेते आधी. तर बघा सर्व जे स्टँड आहेत ते आपण याच पद्धतीने तयार केलेले आहेत. आणि आता आपण या स्टँडमध्ये इडलीचं मिश्रण टाकणार आहोत. पण आता इडलीच्या मिश्रणामध्ये अजून साहित्य घालायचे आहेत. तर इथे आपण बघा 1 टीस्पून एवढा सोडा घालणार आहोत यामध्ये खाण्याचा आपला. आणि आता सोडा घातल्यानंतर यावर आपल्याला घालायचं आहे बघा सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे इथे आपण अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहोत. यामुळे बघा सोडा छान ॲक्टिवेट होणार आहे आणि मिश्रण हलकं होणार आहे. तसंच इडलीची चवही छान लागणार आहे. मिश्रण आंबट होणार नाही, पण चव छान लागणार आहे. तर अर्धा चमचाच आपल्याला रस घालायचा आहे आणि तो सुद्धा सोड्यावरच घालायचा आहे. तर आता मिश्रण परत एकदा अर्धा मिनिट फेटून घेते छान आणि मग आपण हे मिश्रण स्टँडमध्ये भरून घेणार आहोत. तर बघा सोडाही छान आता यामध्ये ॲक्टिवेट झालेला आहे. तर मिश्रण फार जास्त वेळ मग आता बाहेर ठेवायचं नाही आपल्याला. अर्धा मिनिट आपल्याला हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे. तर आता स्टँडमध्ये भरून घेणार आहोत आपण मिश्रण थोडं थोडं करत. तर बघा इथे मिश्रण जे आहे ते जास्त पातळ करायचं नाही. मला इथे 2.5 वाट्या पाणी लागलं, पण तुमच्या तांदूळाला किती लागते पाणी 2 वाट्याही लागू शकतं किंवा थोडंसं जास्तही लागू शकतं. तर पाणी इथे प्रमाणातच घालायचं आणि अंदाजाने पाणी घाला, एकदमच पाणी घालू नका. तर बघा आता सर्व जे स्टँड आहेत ते याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. इडली करताना सर्व ज्या बारीक-सारीक अशा गोष्टी आहेत त्या सर्व मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. म्हणजे अगदी तुम्ही पहिल्यांदा ही तांदळाच्या पिठाची जरी इडली कराल तरी अगदी परफेक्ट अशी तयार होईल. बघा सर्व जे स्टँड आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आता आपलं जे इडली कुकर आहे त्यातलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. तर आता इडली कशी ठेवायची? बऱ्याचदा इडली ओलसर होते, पाणी पडते वरच्या इडलीवरचं खालच्या इडलीवर. तर बघा जिथे खालचे 3 असे होल आहेत त्यावरच वरची इडली आली पाहिजे आपली. आणि बघा त्याच पद्धतीने हे स्टँडसुद्धा मी खालच्या जिथे होल आहेत तिथेच ही इडली ठेवणार आहे. असं केल्यामुळे वरच्या इडलीचं खालच्या इडलीवर पाणी पडत नाही. आणि आता झाकण बंद करते आणि 10 मिनिटासाठी इडली वाफवून घ्यायची आहे आपल्याला. आता जोपर्यंत आपली इडली तयार होते तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब असा चिरून घेतलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आणि कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा जो कचवटपणा आहे तो निघून जाईल. आणि आता इथे कांदा हलकासा बघा त्याचा रंग बदलल्यानंतर आपण यामध्ये काही साहित्य घालणार आहोत. तर इथे शेंगदाणे भाजलेले होते माझ्याकडे, कच्चे वापरले तरीही चालतील. तर इथे लहान वाटी भरून शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, तसंच 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या 3 ते 4, आलं घातलेलं आहे आणि आता हे सर्व साहित्य परतून घ्यायचं. यातील कुठलंही प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. आता हे छान सर्व साहित्य खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी टाकायचं आहे. तर हे बघा मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये इथे ओलं नारळाचे कापही टाकू शकता किंवा सुक्या नारळाचे कापही टाकू शकता. इथे खोबरा खीस होता माझ्याकडे तो घातलेला आहे मी. आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ आणि मूठभर कोथिंबीर घातली. तसंच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातली. आता यामध्ये थोडं पाणी टाकून चटणी छान अशी बारीक करून घेते मी. आणि आता बघा बारीक केल्यानंतर दाखवते. चटणी सुरुवातीला पाणी न टाकता बारीक करायची आणि नंतर मग आपल्याला पाणी टाकून बारीक करून घ्यायची आहे. तर आता इथे चटणी छान अशी बारीक करून माझी झालेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यात थोडं अजून पाणी टाकून घेते. चटणी आपल्याला इडलीसोबत खाण्यासाठी थोडी पातळ करायची आहे. तर बघा पाणी यामध्ये घालून घेतलं. आता आपल्याला यावर फोडणी म्हणजेच तडका घालायचा आहे. आता आपण 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या, पाव चमचा मोहरी, पाव चमचा इथे आपण उडीद डाळ आणि चणा डाळ घेतली. तसंच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतली. आता ही तयार फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे आणि ही चटणी आपली इडलीसोबत खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. चटणी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. तर आता इथे आपली इडली आहे ती सुद्धा शिजलेली आहे आणि कुकर थंड झालेला आहे. गॅस बंद करून घेतलेला होता मी. तर बघू शकता इथे इडली छान फुलल्या गेलेली आहे आपली. तर आता स्टँड खाली काढून घेतले आणि इडली आपल्याला जास्तही थंड होऊ द्यायची नाही. कारण बऱ्याचदा काय होते वरची बाजू कोरडी झाल्यामुळे इडली काढताना कडेने ती व्यवस्थित अशी निघत नाही. त्यासाठी इडली आपल्याला जास्त थंड होऊ द्यायची नाही. हलकीशी इडली कोमट असतानाच आपल्याला ती काढून घ्यायची आहे. बघा ती कढीने किती व्यवस्थित अशी निघत आहे.
अजिबातही इडली कडेने चिरल्या जात नाही किंवा तिचे तुकडे पडत नाही. आणि बघा स्टँडला अजिबातही इडली चिकटलेली नाही, व्यवस्थित अशी निघालेली आहे. आणि बघा इथे इडली किती छान फुलल्या गेलेली आहे, छान स्पॉन्जी अशी तयार झालेली आहे. आणि बघू शकता इथे किती हलकी अशी इडली आपली दिसत आहे. तर आता दुसरी इडलीही तुम्हाला याच पद्धतीने काढून दाखवते. तर आता आपण बघा पूर्ण कडेनी इडली सुरुवातीला आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि बघा अगदी सहज ही इडली स्टँडमधून आपली बाहेर निघालेली आहे. कुठेही इडली स्टँडला चिकटलेली नाही. तर आता बघा इडली इथे काढून घेतलेली आहे. आणि बघा किती छान स्पॉन्जी, जाळीदार आणि एकसारख्या अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर आपली ही तांदळाची इन्स्टंट अशी इडली तयार झालेली आहे. तर आपण ही तांदळाच्या पिठापासून तयार केलेली आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की इन्स्टंट ही तांदळाच्या पिठापासून इडली तयार करून बघा आणि सोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता तुम्हाला इडली मी तोडूनसुद्धा दाखवते, म्हणजे आतूनही इडली आपली किती हलकी झालेली आहे तेही लक्षात येईल. तर बघा किती छान यांना पांढरा शुभ्र असा रंगसुद्धा आलेला आहे. तर आता हाती घेऊनसुद्धा तुम्हाला दाखवते मी इडली किती हलकी झालेली आहे आपली. तर इथे बघा तुमच्या लक्षात येत असेल, अजिबातही इडली कडक अशी दिसत नाही आणि मी हाताने दाबल्यानंतर इडली पूर्ववत तिचा आकार घेत आहे. म्हणजेच ती छान जाळीदार आणि हलकी अशी आहे. तर आता तोडूनही दाखवते बघा. अगदी बघा किती छान मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे, अगदी कापसासारखी. तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आणखीनही तुम्हाला छान छान आणि नवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.